हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात गाव तिथे साम टीव्ही आणि या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेकडून लॉंग मार्च काढण्यात आला. पाणी, जंगल आणि जमीन या प्रश्नांसाठी हा मोर्चा आहे. चारोटी येथून निघणारा 70 किलोमीटरचा पायी मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात सुमारे 50,000 कार्यकर्ते सहभागी होणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या मोर्चासाठी ठेवण्यात आलेला आहे. पालघरमध्ये पाणी, जंगल, जमिनीसाठी हा लॉंग मार्च निघालेला आहे. 50,000 कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. हे दृश्य आपण बघतोय. हातात लाल झेंडे घेऊन हा मोर्चा निघालेला आहे. उद्या तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत. त्यांना तिथे उद्योगपतींना पायागाड्या घालायच्या आहेत आणि त्यातून संबंध आपला महाराष्ट्र त्या अदानी अंबानीच्या घशात घालून, उद्योगपतींच्या घशात घालून कदाचित त्यांना मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान पदाकडे वाटचाल करायची आहे. मात्र हे करत असताना इथला आदिवासी, इथला शेतकरी हा उद्ध्वस्त होतोय. त्याचा जो आकांत आहे लोकशाही मार्गाने आम्ही सरकारपर्यंत, व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही. 40,000 लोक ज्यावेळी जमतात आणि सरकारला धडका देतात त्यावेळी व्यवस्थेला शेतकऱ्यांचं ऐकावं लागतं. तर आपण बघतोय यावेळेस पालघरमध्ये जल, जंगल, जमिनीसाठी हा लॉंग मार्च निघतोय. 50,000 आदिवासी बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. सर्वत्र लाल झेंडे घेऊन हे सगळे कार्यकर्ते निघालेले आहेत. जवळजवळ 50,000 इतकी या मोर्चेकऱ्यांची, या कार्यकर्त्यांची संख्या असल्याचं सांगण्यात येतं. चारोटी ते पालघर असा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचा लॉंग मार्च निघालेला आहे.